तर इथं मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पाहाल बॉलिंग ट्रॅकवरती संदेश. इथं मात्र दुसऱ्या सत्रातील पहिली मॅच पिंपरी वर्सेस अकल्पे यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच आपण एन्जॉय कराल. पहिला गोलंदाज इथं मात्र संदेश बॉलिंग ट्रॅकवरती. अगदी मागच्या मॅचचा हिरो पण पाहिलं तर अजयनं देखील अप्रतिम षटक फेकलं होतं. सलामी जोडी मैदानामध्ये जाते ती म्हणजेच सजल भातोसे आणि अजय भातोसे अशी जोडी मैदानामध्ये आलेली मात्र पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं जागा निर्माण केली. चाललाय सीमा रेषा पलीकडं. इथनं मात्र पहिल्या बॉलवरती गॅप शॉट सिलेक्शन येतोय दमदार चौकार. बॉलवरती चौकार आपण पाहिला. इथनं मात्र 4 अकाउंट ओपन होताना दिसलं ते म्हणजेच अकल्पे टीमचं. दुसऱ्या बॉलवरती मिस टायमिंग राहिला, फटका हवेत चालला. नो मॅन मध्ये चेंडू पडला आणि इथे मात्र ह्या बॉलवरती अडवलं जातं बॅकवर्ड पॉइंटला चेंडू. तोपर्यंत 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. 2च्या मदतीने अकल्पे टीम आता 6 अंकावरती जाऊन पोहोचेल. अगदी अप्रतिम खेळी साकारली पहिल्या मॅचमध्ये. इथे आपण पाहिलं होतं अकल्पे संघ खेळत असताना मात्र अगदी अप्रतिम खेळ साकारला, तिथे सामना जिंकला. आणि इथे मात्र आता पाहायचं आहे अगदी जर विचार केला तर पिंपरी संघ देखील लेट आला होता. पॅनलाइज केलं तरी देखील तिथे अप्रतिम खेळ साकारला आणि सामना जिंकला. यावेळी पाहायचा हा फटका देखील चांगला आहे. गॅपमध्ये पुन्हा एकदा सुरेख पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करणं. इथनं मात्र आपण पाहिलं तर सजल भातोसे अगदी अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून साकारली जाते. पहिल्या 3 बॉलचा त्याने समाचार घेतला. धावपटलावरती 3 बॉलमध्ये 10 जमवल्यात. विवांच्या षटकामध्ये जी कामगिरी करायची असते ती केली जाते. इथनं मात्र आपण पाहू शकाल तर मोठे फटके यायचे ते येत आहेत. धावा देखील जमल्या जात आहेत. थांबावं लागेल गोलंदाजाला. अगदी इथनं मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर उचली घेतली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इथनं बॉल जाऊन पडतो आणि इथं डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी यावेळी मात्र पाहू शकाल चौकारानंतर कमबॅक गोलंदाजाचा राहिला. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू पहा. अगदी मागच्या बॉलवरती गतीमध्ये परिवर्तन आणि यावरती जर विचार केला तर यामध्ये देखील आता परिवर्तन पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू त्या डॉट आले. चेंडू समाप्त झाले 5. शेवटचा अंतिम बॉल इथे शिल्लक असेल तो म्हणजे गोलंदाज आपण पाहता संदेश यावेळी पाहायला मिळतो, तो म्हणजेच पिंपरी टीमचा. यावेळी पाहायचं फंबलिंग पाहायला मिळेल. अगदी विकेट किपरनं चेंडू सोडला. फर्स्ट स्लिपला चेंडू देखील गॅदर झाला नाही. आणि इथनं मात्र आपण पाहू शकाल तर इथनं मात्र पाहता या बॉलवरती तर पंच बॅट कट आहे की लेग बाईज. ओके बॅट कट. इथल्या बॉलवरती एकदा बॉलिंग शेवटच्या बॉलवर आणि टोटल आता धावपटलावरती आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11 या अंकावरती. यावेळी आपण पाहू शकाल अकल्पे संघ आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील पहिली मॅच. अजूनही मित्रांनो पहिल्या सत्रातील 2 मॅचेस पेंडिंग आहेत. त्याच्यानंतर देखील चांगली मॅच आपल्या भेटीला येईल. इथं मात्र आपण पाहू शकाल एक संघ जिंकेल तो सरळ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल, तिसऱ्या मॅचसाठी पदार्पण करेल. आता इथनं बघायचं गोलंदाज पाहता आपण दुसरं षटक घेऊन आला तो म्हणजेच प्रसाद बॉलिंग ट्रॅकवरती पिंपरी टीमचा. समोर फलंदाज आपण पाहाल सजल भातोसे. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक चेंज केली, स्वतःच्या खात्यामध्ये स्ट्राईक राहिली. शेवटच्या बॉलवरती खोदून काढला, मिड विकेटला जागा निर्माण केली. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडे लेट पोहोचले
आणि वन बाउन्स, चेंडू सीमारेषा पलीकडे चालला. चौकार आला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिले तर 2 चौकार आले होते. संदेश नामक गोलंदाज आपण पाहिला होता. आता इथे बघायचंय अगदी सजल भातोसे अप्रतिम हाणामारी करतोय. आक्रमण त्याचं चालू झालं. विबंध षटक देखील समाप्त झालं. त्यानंतर जर पाहिलं तर इथनं आता गोलंदाज प्रसादवरती प्रतिहल्ला चढवला पहिल्या बॉलवरती. स्विच स्विचिटचा फटका थांबणार नाहीये. अगदी इथनं मात्र दमदार प्रहार, पुन्हा एकदा तडपदार षटकार पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना अकल्पे टीमसाठी सुवर्ण संधी असेल. इथं मात्र षटकार हॅट्रिकसाठी आमचे या ठिकाणी या स्पर्धेचे ऑर्गनायझर देखील असतील. अगदी मंदार दादा उतेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज इथनं दिलं जाईल प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी. पाच पहिला षटकार इनिंगचा पाहायला मिळेल. टोटल धाबा 21. यावेळी पाहायचंय गोल्डन स्पॉटचा चेंडू अगदी वाईट यॉर्करचा प्रयत्न राहिला गोलंदाजाचा आणि तिथे मात्र सुरेख चेंडू रिलीज झाला. डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. पहिला बॉल झाला चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार पाहिला. स्विचिटचा रिव्हर्स शिफ्टचा तो फटका षटकार पाहिला आणि तिसऱ्या बॉलवर इथे मात्र कमबॅक. डॉट बॉल नंतर इथे पाठवला जाईल अगदी फाईनच्या दिशेमध्ये. बॅकवर्ड पॉइंटला दिलाय चकवा. चेंडू सीमा रेषा पलीकडं. काल 6 धाबा पुन्हा जोडल्या जातील. आता 27 धाबा धावपटलावरती अगदी सजल भातोसे रन मशीन मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट झाली. आणि पाहता आपण इथे मात्र कोणत्या प्रकारे चुका नाही होत्या. कारण की पहा मित्रांनो, माहिती आहे इथनं मात्र विकेट येणं गरजेचं आहे. कारण की अकल्पे टीमची जोडी सजल भातोसे आणि अजय भातोसे एक मोठी जोडी आहे. इथं मात्र पाहता आपण आतापर्यंत जर विचार केला तर 28 धावा धावपटलावरती म्हणजे 2 षटकामध्ये 11 चेंडूंचा खेळ बाकी झाला. या ठिकाणी समाप्त झाला. आणि डेफिनेटली विचार केला तर त्या 11 चेंडूमध्ये सजल भातोसे वैयक्तिक खेळी आतापर्यंत खेळतोय. अप्रतिम खेळी साकारतोय. शेवटचा अंतिम बॉल यावेळी बघायचं. बॅटची कट लागली, पॅडवरती आदळला आणि इथे मात्र थांबावं लागेल. डॉट बॉलची डिलिव्हरी अजय भातोसे पहिलाच बॉल केला तो आलाय डॉट आणि इथनं मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता इथनं मात्र बघायचं आहे तर केदारनाथ 11 अकल्पे टीम जाऊन पोहोचेल. टोटल बिन विकेट कोणत्या प्रकारचं नुकसान नाही अकल्पे टीमचं आणि आतापर्यंत 28 धावा इथनं धावपटलावरती पाहायला मिळतील. मार्क वरती गोलंदाज केदारेश्वर पिंपरी टीम कडून राहुल जाधव गोलंदाजी करत असताना इथे मात्र मोठा फटका सजवलाय. पवेलियनच्या डोक्यावरून चेंडू होतोय. हवाई सफर, हवाई फायर. पहिल्या चेंडूवरती राहुलच्या हा येतोय दमदार षटकार. स्वागतम आणि या गोलंदाजाचा आल्या पावली केलंय सुस्वागतम सुस्वागतम. या फलंदाज सज्जल भातोसेने गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होतोय पुन्हा एकदा. सुंदर चेंडू फेस केला. इथे मात्र आता डॉट चेंडूची सांगता येते. धावसंख्या स्थिरावली जाते. एक षटकार लगावल्यानंतर चेंडू थोडासा ऑफ साइडला फेस केला आणि बाउन्स झाला. इथे मात्र
डॉट चेंडू ते धावसंख्या स्थिरावली जाते 34 या अंकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर 2 चेंडूंचा खेळ संपलाय. ओहो, इथे मात्र विमर चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र इथे आहे काय घडणार या चेंडूवरती. एक अवंतर धाव येते. चुकीचा चेंडू फेकला राहुलने आणि आता इथे मात्र त्या चेंडूवरती पंच एक हेलिकॉप्टर फिरवतायत आणि हेलिकॉप्टरचे पंख उडवणार का हा फलंदाज सजल भातोशे. मोठे फटके येतात त्याच्या बॅटमधून आपल्या अक्कलपेट टीमचा हा खेळाडू. एक चांगला नवीन खेळाडू पाहायला मिळतो. अजय भातोसे असेल आणि सजल इथे मात्र बॅटची एज लागली होती परंतु डॉट चेंडू होते. चांगला चेंडू फेस केलाय. धावसंख्या स्थिरावली जाते. पुरेपूर फायदा उठवता आला नाहीये. चांगला चेंडू होता परंतु डॉट स्वरूपामध्ये घोषित झाला. धावसंख्या स्थिरावतीये 35 या अंकावरती. पिंपरी टीम समोर असेल त्यांच्या समोर जर आपल्या धावा जमवायच्या असतील तर 50 धावा जमवाव्या लागतील. ओहो, सुंदर चेंडू फेस केला. इथे मात्र बॅटची कडा घेतली होती परंतु चेंडू आदळला आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. पहिल्या गाड्याचं पतन होत आहे. इथे पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी. एक षटकार लगावल्यानंतर एक नो चेंडू फेस केला होता परंतु नो चेंडू फेस केल्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकला आणि आता मात्र या चेंडूवरती सजलला बॅक टू पहिल्या येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय केसारकर. टोटल 16 बॉल 34 धावांची खेळी करत असताना सजल भातोसे इथे मात्र माघारी परतावला लागलं त्याला. या चेंडूवरती एक चांगला खेळ केला आपल्या टीमसाठी या सजल भातोसेने. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35. सुंदर चेंडू इथे मात्र फटका सजवला. चेंडू येतोय हवाई सफर 6 धावांसाठी येतोय. अक्षय केसरकरच्या आल्या पावली 6 धावा ठोकडीच्या. धन्यवाद डीजे मास्टर. केदारनाथ 11 अक्कलपेट टीमचे पॅकर्स मंदारजी उतेकर साहेब यांनी इथे मात्र षटकाराच्या हॅट्रिकला 500 रुपयाचं बक्षीस इथे आकारलंय. पाहायचंय इथे बॅटची लिडिंग एज लागली जाते परंतु दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येणारा हा गगनचुंबीय चौकार 4 धावा ठोकडीचे. या 2 चेंडूवरती एक आणि षटकार आणि एक चौकार वैयक्तिक 10 धावांवरती खेळी करत असताना चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याला. पहिल्या चेंडूवरती राहुलच्या एक षटकार लागवला होता. त्यानंतर मात्र राहुलने कमबॅक केला होता परंतु सजल भातोशेला बाद केल्यानंतर जो फलंदाज आला अक्षय केसरकर त्याने मात्र आक्रमण केलं. शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा जमवल्या व आणि राहुलच्या गोलंदाजीवरती 17 धावा आल्या आणि एक फलंदाज मात्र इथे बॅक टू पॅव्हिलियन केला. 3 षटकांचा खेळ संपला. अद्यापपर्यंत धाफळकरवरती धावा जाऊन पोहोचल्या 45 रन्स आणि या मैदानामध्ये जास्त धावा जमवल्या असतील तर मोहाच्या वाडी टीमने 86 रन कालच्या दिवसामध्ये धावा जमवल्या होत्या. हाय स्कोर पाहायला मिळाला होता परंतु शेवटच्या लढतीमध्ये त्यांना कुठेतरी अपयश आलं आणि घरचा रस्ता पकडावा लागला. शेवटची गोलंदाजी करत असताना ज्या मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती गणेश जाधव सज्ज होतोय.
सुंदर फटका सजवला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, राहुल जाधव मिसफील्ड पाहायला मिळते, इथे मात्र चुकीला माफी नाही, चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बाउंड्रीने घेतली आहे, चौकाराची भेट, चौकार ठोक डीजे. चेंडूवरती इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळाले राहुलच्या मार्फत आणि 4 धावा आल्या या चेंडूवरती. हो हो, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, परंतु चांगल्या हलक्या हाताने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक येतोय खाली, एका धाव समाधान मानावे लागेल, तू मै पाहायला मिळते, इथे मात्र रनआउटचा चान्स होता, परंतु फेकी चुकीची पाहायला मिळाली आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत, 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या स्थिरावली जाते 51 या अंकावरती आणि अजय भातोसे स्ट्राईक हँडला पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक येते 4 चेंडू मध्ये मोठे फटके येत आहेत का पाहायचे, ताकदवार फलंदाज पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये षटकारांची अतिशबाजी, षटकारांची पाऊस पाहायला मिळाला होता, परंतु आता इथे गणेश असेल त्याला मोठा फटका सजवला, ह्या वाई सफर चेंडू येतोय सीमा रेषेच्या पलीकडे, येणारा हा अजयच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. मात्र आता अजयच्या बॅट मधून षटकार यायला सुरुवात झाली आहे आणि चेंडू शिल्लक आहे 3. पाहायचंय दाफळकर धावा लागले 57. सुंदर फटका सजवली, इथे मात्र चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, परंतु इथे मात्र आता अजयला परतावं लागेल जशास तसं उत्तर आणि फलंदाज बॅक टू पविलियन. अजय भातोशीच्या खेळीचा अंत होतोय. होती, परंतु गणेश आणि अजय ह्या दोन टीमचे 2 आयकॉन खेळाडू पाहायला मिळतात जशास तसं उत्तर आणि ते मात्र आता नवीन फलंदाज मैदानामध्ये उमेश कदम. इथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव येते या चेंडूवरती, एका धावेच्या साह्याने धावसंख्या पुढे साकारली जाते 58 या अंकावरती. 60चा पल्ला गाठणार का? एक चेंडू शिल्लक आहे. गणेश जाधवच्या गोलंदाजीवरती विचार केला तर एक चौकार, एक षटकार आला, 2 धावा आले, 1 धाव आली, परंतु एक मोठा मासा गळाला लावला तर अजय भातोशीचा शेवटचा चेंडू. इथे मात्र यॉर्करचा चेंडू होता, इथे मात्र रनआउट होणार का? आणि इथे शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळतंय आणि धावसंख्या स्थिरावली जाते 58 या अंकावरती. 24 चेंडू आणि 59 धावा जमवाव्या लागतील केदारेश्वर पिंपरी टीमला.
उद्या देखील वेळेवरती ही स्पर्धा चालू होईल. उद्याचे जे काही लॉट्स असतील, उद्याचे संघ असतील, युट्यूबवर आपण लाईव्ह बघत असाल तर उद्या आपण वेळेवर पोहोचा ही विनंती असेल. इथनं दोन्ही टीम पुढच्या मॅच या टॉससाठी लगेच. इथनं मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आता आपण केदारनाथ 11 अकल्पे आणि त्यांना फाईट करतोय केदारेश्वर 11 पिंपरी यांच्यामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आता पहिल्या पूर्वार्धामध्ये धाबा जमवल्या अकल्पे टीमनं 59 धाबा, अगदी 59 धावसंख्या जमवली. 58 धाबा इथं जमवल्या गेल्या. 59 धाबेची गरज. 58 धाबा जमवल्या अकल्पे टीमनं. 59 धाब्यांची गरज विजयासाठी आपण पाहाल तर यावेळी पिंपरी टीमला गरज असेल. उत्तेजविरोधी टीमचा कप्तान यायचं इथे. वासोटी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे, आपण यायचं. तर या दोन्ही टीम विनंती करतो प्लीज कोऑपरेट करा, कारण की भरपूर उशीर झाला मित्रांनो. ऊन देखील भरपूर वाढलं. अगदी आमचं पूर्णपणे समालोचन डिपार्टमेंट असेल, लाईव्ह डिपार्टमेंट, अंपायर्स असतील, उन्हामध्ये डिपार्टमेंट या ठिकाणी काम करतात. आपण देखील सहकार्य करा. असा विचार केला आपल्याला देखील उन्हामध्येच खेळायचं. पहिला बॉल 59 धाब्यांची गरज आहे. पहिलाच बॉल इथनं वाईट पाहायला मिळेल. यावेळी पाहता पहिला अवांतर बॉल इथनं मात्र पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. पहिल्या बॉलवरती एकदा इथनं चढवली जाईल आणि अकाउंट ओपन झालं. ते म्हणजेच आपण पाहता इथनं पिंपरी टीमचं 59 धाब्यांची गरज. यावेळी पाहू शकाल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल. असं वाटलं फलंदाजाला की हा चेंडू देखील वाईट सोडावा, परंतु या ठिकाणी आपटी बार पाहिला. हाफ ट्रॅकर बॉल अकूट टप्प्याचा चेंडू. इथनं मात्र डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. राहुल भातोसे आणि गणेश जाधव अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. हा फटका सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हरला जाईल चेंडू. सीमा रेषा पलीकडं थांबणार नाही. 1 बाउन्स 2 बाउन्स. वरती वाईट. तिथनं मात्र जर पाहिलं तर धाबा तर धावपटलावरती 5 आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी पाहायचंय दिशा दिली या बॉलला. चेंडू चालला फाईन मध्ये. अगदी तिथे मात्र थांबणार नाही. नॉन स्टॉप लॉंग स्टॉप चेंडू सीमा पलीकडं येतोय. पुन्हा एकदा दमदार चौकार. बॉक्स मध्ये टॉस केला जातो. आमचे मान्यवर गंगारामजी जाधव यांच्या शुभ हस्ते दोन्ही टीम मध्ये टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस इथनं टॉस जिंकला तो म्हणजेच रौती टीमनं त्या ठिकाणं टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल मित्रांनो, अंमलबजावणी लगेच करा. बॅटिंग ओके, बॅटिंग घेतली आहे तर समोरच्या टीमनी फिल्डिंगसाठी तयार राहा. या बॉलवरती पहा बॅकवर्ड पॉइंटला चेंडू क्लिक केला, तिथे मात्र एक धाव मिळेल. अगदी पाहू शकाल आपण पहिलं षटक प्रगतीपथावरती सुरेखरित्या गोलंदाजी केली जाते, परंतु त्याच्यावरती संधी साधली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. राहुल भातोसे अगदी अप्रतिम खेळीतनं साकारतो. यावेळी पाहू शकाल आपण पिंपरी टीमची जोडी मैदानामध्ये. 10 धाबा धावपटलावरती लागल्यात. फुलर लेनचा बॉल पाठवला सीमा पलीकडं. अगदी येतोय डीप मध्ये. क्लोज एन्काउंटर पाहायला मिळाला आणि दमदार षटकार.
षटकारानं आता जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ इथनं समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल असेल. 16 धावा धावपटलावरती लागल्या. शेवटच्या बॉलला यावेळी मात्र पॉइंट मध्ये जागा निर्माण केली, पाठवलं सीमा पलीकडं. अंतिम बॉलवर आला दर्जेदार, रुबाबदार आणि शानदार चौकार. आता समीकरण आपण इथं पाहाल मित्रांनो, तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी इथनं गरज असेल 39 धाब्यांची. आपण पाहता तो म्हणजेच केदारेश्वर पिंपरी टीमला. यावेळी बघायचा गोलंदाज मैदानामध्ये पाहाल तर दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच अकलपे टीमचा गौरव सकपाल. पहिलाच बॉल फुलर लेन्सचा बॉल अडबा पाटनं खेळला. अगदी स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी शतरक्षक आहेत आणि इथे मात्र एक धाव आली आहे. धावा मित्रांनो इथनं मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहता पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. तशा प्रकारे धावा आल्या, कुठून काढल्या तर पिंपरी संघ आपण या ठिकाणी जागा निर्माण करू शकता. परंतु अगदी शांततेचं क्रिकेट पाहायला मिळतं. पुन्हा एकदा मिड विकेटला खेळलाय चेंडू. या बॉलवरती एक धाव आली. प्रत्येक बॉलवरती सिंगलला प्राधान्य देत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू देखील निघून चालला. बॅक टू बॅक 2 बॉलवरती इथनं 2 धावा आल्या. आता 22 अंकावरती संघ पोहोचला. पहा मित्रांनो, 18 चेंडू 39 ची गरज होती. आता इथनं 37 धावांची अजूनही दरकरार निर्माण होत असताना मात्र चेंडू हवेत, फटका फसलाय आणि फलंदाज इथनं बाद होईल. तो म्हणजेच राहुल भातोसे मैदानाच्या बाहेर. इथनं बाद आपण केदारेश्वर क्रिकेट टीम पिंपरी टीमला इथनं मात्र पहिला झटका बसेल. राहुल भातोसे बॅक टू द डगआउट. अगदी फाईनच्या दिशेमध्ये फटका मारायचा होता, तिथे फटका फसला आणि फलंदाज बाद झाला. इथनं बायचा डावखऱ्याचा फलंदाज संदेश मैदानामध्ये इंटर होतो. सरळ बॅटनं बी शेपला फटका चालला वाईडिश लॉंग ऑफला. इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली. अगदी आपण पाहू शकाल मागच्या मॅच मध्ये काय खेळली राहिली पिंपरी टीमची. जबरदस्त एक षटकानं पॅनलाइज केलं त्या टीमला, तरी देखील या ठिकाणी त्या धावा रोखल्या गेल्या, डिफेन्स केल्या गेल्या आणि त्या आपण पाहिलं तर समोरच्या टीमला मात्र घरच्या दिशेने मार्गस्थ केलं. अगदी यावेळी मात्र पाहायचं तशाच रीतीने खेळ करावा लागेल. बॅटिंग इथं साकारावी लागेल, मोठे फटकेबाजी करावी लागेल. फलंदाज मैदानामध्ये यावेळी गणेश जाधवला आपण पाहाल. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फक्त 3 धावा गोलंदाजानं खर्च केला. अगदी अप्रतिम षटक इथनं मात्र फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पहा फटका देखील शॉर्ट मिड ऑफला. तिथे मात्र विकेट मिळेल का, परंतु तसं होत नाहीये. अगदी रिस्की धाव घेताना आपल्याला अतिघाई केली जाते संदेशच्या माध्यमातून. इथे मात्र धोक्याची घंटा वाजली असती, परंतु आता पहा डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल. अजूनही 36 धाब्यांची गरज. हलक्या हाताने खेळला. या बॉलवरती मिस अंडरस्टँडिंग, सिंगल कंप्लीट झाली आणि फक्त एका धाबीवरती थांबावं लागेल. म्हणजे या षटकामध्ये धाबा आल्या त्या म्हणजेच गौरव सकपाळच्या 4 धाबा त्याने खर्च केल्या. टोटल आता धावसंख्या पाहिली तर 24 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजेच केदारेश्वर क्रिकेट टीम पिंपरी संघ आणि इथनं मात्र तर विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज यावेळी मात्र असेल पिंपरी टीमला.
12 चेंडूचा खेळ संपला, अद्यापर्यंत धावफलकावरती धावा लागलेत 24 या अंकावरती. येणारे 12 चेंडू आणि 35 धावा जमवायचे. 12 चेंडू 35 धावा. 17.5 समीकरण पाहायला मिळतंय या मैदानामध्ये. अक्षय केसरकर गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं. स्ट्रायकरांना फलंदाज गणेश आणि नॉन स्ट्रायकरांना संदेश अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज होतोय अक्षय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक तिथे अजय भातोशे झेल पकडताना पाहायला मिळाला. मोठा हादरा बसलाय, मोठा मासा गळायला लागलाय. ज्या माशासाठी जाळं रचलं होतं ते मात्र त्या जाळ्यामध्ये हा मासा गळायला लागलाय. आणि बॅक टू पवेलियन येताना गणेश जाधव ठोक डीजे. फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय राहुल जाधव. राहुल जाधव मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे अक्षय केसरकरच्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 11 चेंडू अजूनपर्यंत 35 धावा जमवायच्या आहेत. इथे मात्र मोठा फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, तोपर्यंत चेंडू जातोय. वन बाउन्स, टांगा पलटी, घोडा फरार येतोय ह्या दुसऱ्या चेंडूवरती. चौकार, 4 धावा. मात्र सुरुवात झाली आहे चौकाराने. ह्या चेंडूवरती रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. जिथे सरळ बॅटने धावा येतात तिथे मात्र उलट्या बॅटने खेळून धावा जमवण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरतोय. आणि इथे मात्र तिसरा चेंडू डॉट येतोय. धावसंख्या स्थिरावली जाते. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. येणारे 9 चेंडू आणि 31 धावा. 9 चेंडू 31 धावा. हो, सुंदर सुंदर. इथे मात्र गती पाहायला मिळते. चेंडू बाउन्स झाला आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र मोठे फटके येणं गरजेचे आहे. आता मात्र षटकार चौकाराची गरज असेल तर पिंपरी टीमला, आणि आपल्या विजय मिळवायचा असेल तर, कारण की गोलंदाज तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात. केदारनाथ 11 अक्कलपेट टीम अक्षय केसारकर गोलंदाजी करत असताना अजून 2 चेंडू शिल्लक आहेत अक्षयचे. इथे हलका हाताने चेंडू खेळून काढला. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का, परंतु इथे एका धावेवर समाधान मानावे लागेल. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 29 या अंकावरती शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संदेश लेफ्ट हँड फलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, परंतु या चेंडूवरती हल्लाबोल करणार का. निर्णायक चेंडू आहे अक्षयचा. या चेंडूवरती षटकार आला तर कुठेतरी मात्र समीकरणामध्ये बदल पाहायला मिळेल आणि षटकार येणं गरजेचे आहे. तेव्हा कुठेतरी मात्र पिंपरी टीमला एक सोपं आव्हान पाहायला मिळेल. परंतु एवढंच चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतं अक्षय केसारकर याने जखडून ठेवलं पूर्णपणे फलंदाजांना. एक चौकार फक्त आलायच्या गोलंदाजीवरती. एक फलंदाजाला बाद केलाय आणि एक सिंगल धाव आली आहे. एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो या मैदानामध्ये. एकदा तयार होतोय पुन्हा गोलंदाज. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय, परंतु गोलंदाज स्वतः येतोय चेंडू खाली. डॉट चेंडूची सांगता येते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र समीकरण मोठं पाहायला मिळेल. येणारे चेंडू शिल्लक 6 आणि धावसंख्या जमवायची 30. 6 चेंडू मध्ये 5 षटकार पाहायचे होणार का. इथे षटकारांची अतिशबाजी. आता मात्र काय घडणार या मैदानामध्ये. राहुल जाधव फलंदाजी पाहायला मिळेल. स्ट्रायकर हँडला राहुलच्या बॅटमधून मोठे फटके येतात, परंतु आता येणं गरजेचं आहे, कारण की जर तर मध्ये क्रिकेटला स्थान नाहीये. येतात आणि येणं आता पाहायचंय. 6 चेंडू. आता गोलंदाजी कोण करणार, तर सज्जल भातोशे, एक नौका हिरा या केदारनाथ 11 अक्कलपेटच्या टीम मध्ये पाहायला मिळतो.
अजय भातोसेने असा हा खेळाडू तयार केलाय आणि त्याला या कोयन्यामध्ये सुद्धा आयकॉन खेळाडू म्हणून आता ज्याची संबोधना केली जाते असा खेळाडू. परंतु आता मात्र त्याचं वर्चस्व दाखवणार का? 6 चेंडू 30 धावा, 5 मोठे फटके इथे मात्र मारावे लागतील राहुल जाधवला. आता मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करणार आणि या क्रिकेटमध्ये 6 चेंडूवरती 6 षटकार सुद्धा येतात आणि आमचे साथी समालोचक प्रवीण वाघे सुद्धा काल बोलले होते की त्यांनी 6 चेंडूमध्ये 42 धावा जमवताना पाहिल्या होत्या. परंतु आता मात्र 6 चेंडूमध्ये 30 धावा. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र शेवटचं षटक प्रगती पथावरती असताना धावा जमवायच्या होत्या टोटल 59 आणि आता 6 चेंडू आणि 30 धावा जमवायच्या असताना पहिल्या चेंडूवरती इथे बॅटची एज घेतली जाते आणि अजय भातोशीच्या हातामध्ये सरळ चेंडू निघून जातोय, झेल पकडला जातोय आणि राहुलच्या पारीचा अंत होतोय. मध्ये नवीन दाखल होतोय सर्वेश. सर्वेश आपल्या टीम साठी सर्व सेवा करेल का? 5 चेंडू 5 षटकार लगावणार का? या इथे मात्र मोठा फटका सजवलाय परंतु चेंडू येतोय सीमा रेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. तर 4 चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत मैदानामध्ये. सामना इथे मात्र मोठा फटका सजवला. चेंडू इथे पवेलियनच्या दिशेने. अक्षय केसरकर असेल चेंडू खाली. इथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू पवेलियन येताना पाहायला मिळेल परंतु इथे मात्र सामना पाहायला मिळतोय केदारनाथ 11 अक्कलपेच्या टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जकडून ठेवले फलंदाजांना अद्यापपर्यंत. मोठे फटके येण्यापासून रोखून ठेवलाय आणि आता इथे मात्र टीम पॅकर्स मंदार उतेकर इथे मात्र त्यांच्या टीमसाठी खुश असतील कारण की आपली टीम कुठेतरी विजयाच्या दिशेने पाहायला मिळते. सुंदर फटका सजवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. आता मात्र चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जे फटके आधी येणे गरजेचं होतं आणि ते फटके मात्र इथे आता येताना पाहायला मिळत आहेत. 4 धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 37 या अंकावरती. चेंडू राहिले शिल्लक 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा जमवायचे 22 धावा. सुंदर भन्नाट वेगाने गोलंदाजी पाहायला मिळते. आता 1 चेंडू 22 धावा. इथे मात्र टीम केदारनाथ 11 अक्कलपे विजयाच्या दिशेने पाहायला मिळते. पुढील होणारा सामना उत्तरेश्वर रौदी यांच्या विपक्ष JMP वासोटे दोन्ही टीमने तयारीत राहायचंय. पुढील होणारा सामना असेल आपण त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचं ही मॅच संपल्यानंतर. इथे मात्र मोठा फटका सजवलाय. चेंडू येतोय सीमा रेषेच्या पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती गणागती प्रहार 6 धावा.